आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपमधील व्यवहारी अपूर्णांक या घटकावरील स्वाध्याय 14.1 पाहू। पहिला प्रश्न, आकृतीमधील छायांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकाने दर्शवाल? तर आधी आकृतीचे एकूण किती समान भाग केले आहेत ते मोजूया। 1 2 3 4 5 6 7 आणि 8। आता यापैकी छायांकित न केलेले भाग किती आहेत? 1 2 आणि 3। तर छायांकित न केलेला भाग आपण अपूर्णांकाने अशा प्रकारे दाखवू शकतो, 3/8। बरोबर उत्तराचा आपल्याला पर्याय मिळेल, पर्याय क्रमांक 2। दुसरा प्रश्न, 8/9 लहान आहेत या अपूर्णांकापेक्षा। तर या विधानातील रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणता अंक लिहाल? दोन्ही अपूर्णांक हे भिन्नछेद आहेत, तर यांची तुलना करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी छेद समान करून घ्यावा लागेल। तर छेद समान करण्यासाठी आपण हा गुणाकार करू, म्हणजे छेद समान होईल। 11×9 = 99। आता या 11ला 8 ने गुणलं 88 मिळतील। 88 लहान आहेत, तर आपल्याला अशी संख्या चौकटीच्या जागी घ्यायची आहे की ज्याला 9 ने गुणल्यानंतर 88 पेक्षा मोठी संख्या मिळेल। आता चौकटीच्या जागी आपण जर 7 घेतले तर 7×9 = 63, 88 पेक्षा लहान आहेत। पहिला पर्याय तर योग्य नसणार आहे। दुसरा पर्याय 10, 10ला 9 ने गुणल्यानंतर 10×9 = 90 मिळतील, तर 90 88 पेक्षा मोठे आहेत। याचा अर्थ चौकटीच्या जागी आपल्याला योग्य अंक मिळणार आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये। तिसरा प्रश्न, 1/11, 1/8, 1/13, 1/5 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर दिलेले सर्व अपूर्णांक आपल्याला समान अंश असलेले अपूर्णांक दिसतील। तर व्यवहारी अपूर्णांकाच्या नियमानुसार अंश समान असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो। तर यातील सर्वात छेद लहान असलेला अपूर्णांक आपल्याला मिळणार आहे 1/5, जो सर्वात मोठा अपूर्णांक तुलनात्मक दृष्ट्या मोठा असणार आहे। आपल्याला बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल, पर्याय क्रमांक 4। चौथा प्रश्न, 4/7, 7/4, 2/28, 5/14 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता दिलेले सर्व अपूर्णांक हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत। सर्वात लहान अपूर्णांक काढण्यासाठी आपल्याला छेद समान करून घ्यावा लागेल। आपल्याला छेद इथं दिसते 7, 4, 28 आणि 14। छेद समान करण्यासाठी आपण या चारही संख्यांनी विभाज्य असणारी संख्या शोधूया। आपल्याला ती मिळेल 28। तर पहिल्या अपूर्णांकामध्ये 4/7, छेद 28 येण्यासाठी 7ला 4 ने गुणलं, छेदाला 4 ने म्हणून अंशाला पण 4 ने गुणायचं। आपल्याला अपूर्णांक मिळणार आहे 16/28। दुसरा अपूर्णांक 7/4, इथं छेद 28 येण्यासाठी छेदाला 7 ने गुणावं लागेल। छेदाला 7 ने गुणलं म्हणून अंशाला पण 7 ने गुणायचं। अपूर्णांक मिळणार आहे 49/28। तिसऱ्या अपूर्णांकात छेद 28 असल्यामुळे इथं काही करण्याची आवश्यकता नाही। पुढे 5/14, इथं छेद 28 येण्यासाठी छेदाला 2 ने गुणलं, अंशाला पण 2 ने गुणायचं। हा अपूर्णांक मिळणार आहे 10/28। आता आपले चारही अपूर्णांकामध्ये छेद समान झाले आहेत। आता आपण तुलना करू शकतो। ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान। 16, 49, 2 आणि 10 यामध्ये सर्वात लहान अंश असलेला अपूर्णांक आहे 2/28, म्हणून आपला सर्वात लहान अपूर्णांक आहे 2/28। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। पाचवा प्रश्न, 7/10, 6/20, 23/50
19/25 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर दिलेले सगळे अपूर्णांक हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत. सर्वात मोठा अपूर्णांक काढण्यासाठी आपल्याला छेद समान करावे लागतील. इथं छेद 10, 20, 50 आणि 25 या चारही संख्यांनी विभाज्य असणारी संख्या आपण 100 मिळवणार आहोत. याचा अर्थ छेद आपण 100 येण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पहिला अपूर्णांक आहे 7/10. छेद 100 येण्यासाठी छेदाला 10 ने गुणावं लागेल. छेदाला 10 ने गुणलं म्हणून अंशाला पण 10 ने गुणायचं. 10 7 70/100 मिळतील. दुसरा अपूर्णांक 6/20. छेद 100 येण्यासाठी 20 ला 5 ने गुणलं, अंशाला पण 5 ने गुणायचं. 6/30/20 100 मिळतील. तिसरा अपूर्णांक 23/50. छेद 100 येण्यासाठी 50 ला 2 ने गुणलं, अंशाला पण 2 ने गुणायचं. 23×2 = 46. छेद इथं मिळतील 100. चौथा अपूर्णांक 19/25. छेद 100 येण्यासाठी 4 ने गुणलं, अंशाला पण 4 ने गुणलं. 19 चौक 76 मिळतील आणि 25 चौक 100 मिळतील. आता छेद समान झाले आहेत. मोठा अपूर्णांक म्हणजे आपण तुलना करू शकतो. छेद समान असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. इथं अंश आपल्याला दिसतील 70, 30, 46 आणि 76. यापैकी सगळ्यात मोठा अंश आहे 76. याचा अर्थ आपल्याला मोठा अपूर्णांक मिळणार आहे 19/25. बरोबर उत्तराचा पर्याय आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 2. सहावा प्रश्न 2/3, 2/6, 7/12, 17/36 यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? तर दिलेले सर्व अपूर्णांक हे भिन्नछेद अपूर्णांक आहेत. आपण याचं समछेद अपूर्णांकात रूपांतर करू. समछेद अपूर्णांक रूपांतर करण्यासाठी इथं छेद आपल्याला दिसेल 3, 6, 12 आणि 36. इथं सामायिक विभाज्य संख्या आपल्याला मिळेल 36. छेद 36 येण्यासाठी पहिल्या अपूर्णांकात 2/3. 3 ला 12 ने गुणलं, अंशाला पण 12 ने गुणायचं. 12×2 = 24/36. दुसरा अपूर्णांक आहे 2/6. छेद 36 येण्यासाठी 6 ला 6 ने गुणलं, अंशाला पण 6 ने गुणायचं. अपूर्णांक मिळेल 12/36. तिसरा अपूर्णांक 7/12. तर छेद 36 येण्यासाठी छेदाला 3 ने गुणलं, अंशाला पण 3 ने गुणावं लागेल. 7×1 = 21/36 मिळेल. आणि शेवटच्या अपूर्णांकात छेद 36 असल्यामुळे हा अपूर्णांक आपण आहे असा लिहिणार आहोत. आता सगळ्या अपूर्णांकांचे छेद आपले समान झालेले दिसतील. आता समान छेद असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा. इथं अंश पाहिले तर 24, 12, 21 आणि 17. यातील सर्वात मोठा अंश आपल्याला मिळणार आहे 24. म्हणजे आपला सर्वात मोठा अपूर्णांक मिळणार आहे 2/3. बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. सातवा प्रश्न A बरोबर B बरोबर C बरोबर D. तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? आता A बरोबर B बरोबर C बरोबर D. याचा अर्थ A, B, C आणि D या चौघांची किंमत सारखीच आहे. पहिल्या पर्यायामध्ये अंश दिसेल A, दुसऱ्या पर्यायामध्ये अंश आहे B, तिसऱ्या पर्यायात अंश आहे C आणि चौथ्या पर्यायात अंश आहे D. याचा अर्थ हे चारही पर्यायातील अपूर्णांक हे समान अंश असणारे अपूर्णांक आहेत. तर समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. आता इथे सर्वात लहान छेद आपल्याला दिसेल 5. याचा अर्थ आपला सर्वात मोठा अपूर्णांक मिळणार आहे B/5. बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आठवा प्रश्न 4/11 आणि 1/5 यामधील
चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह लिहाल? म्हणजे आपल्याला 4/11 आणि 1/5 यांची तुलना करायची आहे. तुलना करण्यासाठी आपण छेद समान करून घेऊ. याचा अर्थ 4/11ला 5ने गुणू, अंशाला पण 5ने गुणूया. 1/5 इथं छेदाला 11ने गुणलं, अंशाला पण 11ने गुणूया. 5 चोक 20 मिळतील, 11×5 55. इथं 11 एके 11 आणि 11×5 55. आता दोन्ही अपूर्णांक हे समान छेद असलेले अपूर्णांक मिळाले आहेत. आता आपण यांची तुलना करू शकतो. याचा अर्थ ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. यातील 20 आणि 11 यातील मोठे आहेत 20, म्हणून आपण पेक्षा मोठा हे चिन्ह इथं वापरणार आहोत. आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 2. 9वा प्रश्न. पुढीलपैकी 7/16 पेक्षा मोठा परंतु 3/4 पेक्षा लहान असणारा अपूर्णांक कोणता? तर आपल्याला पर्यायातून असा अपूर्णांक शोधायचा आहे जो 7/16 पेक्षा मोठा आहे आणि 3/4 पेक्षा लहान आहे. पहिला पर्याय पाहूया आपण. 7/16 आणि 7/14. तर दोन्ही अपूर्णांक हे समान अंश असलेले अपूर्णांक आहेत. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. याचा अर्थ 7/14 7/16 पेक्षा मोठा आहे. पहिली अट पूर्ण झालेली आहे. आता दुसरी अट पाहूया. 7/14 हे 3/4 पेक्षा लहान आहेत का पाहायचं आहे. आता हे दोन्ही अपूर्णांक हे भिन्न छेद आहेत. आपण याचं रूपांतर समछेद अपूर्णांकामध्ये करू. याचा अर्थ हा तिरकस गुणाकार आणि हा आडवा गुणाकार म्हणजे छेद समान होईल. 7 चोक 28 मिळतील, 14 चोक 56 मिळतील. त्याचप्रमाणे 14 त्रिक 42 आणि छेदामध्ये 14 चोक 56. आता छेद समान झाला आहे. 28 आणि 42 यातील मोठे आहेत 42. याचा अर्थ 3/4 पेक्षा 7/14 अपूर्णांक लहान आहे. म्हणजे पहिल्याच पर्यायातील 7/14 हा अपूर्णांक दिलेल्या अटी पूर्ण करणारा आपल्याला दिसेल. म्हणून बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. 10वा प्रश्न. 35चा 1/7, 45चा 1/3, 99चा 1/9 आणि 24चा 1/8 यापैकी मोठा अपूर्णांक कोणता? तर 35चा 1/7 म्हणजे 7 एके 7 7 5 35 आपल्याला मिळतील 5. 45चा 1/3 म्हणजे 15 त्रिक 45 मिळतील 15. 99चा 1/9 म्हणजे आपल्याला मिळतील 11 आणि 24चा 1/8 म्हणजे आपल्याला मिळतील 8 त्रिक 24. तर यांची किंमत आपल्याला मिळेल 5, 15, 11 आणि 3. तर सर्वात मोठे आपल्याला यापैकी दिसतील 15 म्हणजे 45चा 1/3. याचा अर्थ आपल्याला मोठा अपूर्णांक मिळणार आहे 45/3. बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. 11वा प्रश्न. चुकीचा पर्याय कोणता? तर पहिल्या आकृतीमध्ये रंगवलेला भाग आपण अपूर्णांकाच्या रूपात पाहूया. एकूण समान भाग केले आहेत 4, त्यापैकी रंगवलेला भाग आहे 1. याचा अर्थ पहिल्या आकृतीतील अपूर्णांकाची मांडणी बरोबर आहे. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये एकूण समान भाग दिसतील आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. त्यापैकी रंगवलेले भाग दिसतील 1, 2, 3 आणि 4. संक्षिप्त रूप देऊया. 4 एके 4
4 दुने 8. संक्षिप्त रूप दिल्यानंतर आपल्याला मिळतात 1/2. याचा अर्थ चुकीचा पर्याय मिळणार आहे पर्याय क्रमांक 3. बाकीचे पर्याय पण आपण पडताळून पाहूया. या आकृतीचे समान भाग आपल्याला दिसतील 1 2 3 4 5 6 7 आणि 8. त्यापैकी रंगवलेले भाग आहेत 2. संक्षिप्त रूप देऊ बेके बे बे चौक 8 1/4. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पाहू. एकूण भाग केलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. त्यापैकी 1 2 3 4 भाग रंगवलेले आहेत. 4 1 4 4 चौक 16. चौथा अपूर्णांक देखील बरोबर आहे. चुकीचा पर्याय आपल्याला मिळालेला आहे पर्याय क्रमांक 3. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण व्यवहारिक अपूर्णांक या घटकावरील स्वाध्याय 14.2 पाहूया.